गुड आफ्टरनून भाई लोग और भाई लोग के नाम आने बहन लोग. आजचा विषय कसा आहे, आज आम्ही कुठे आलो आहे, वायकेश्वरला आलो आहे गगन महाराजांच्या मठामध्ये. तर बाकीची माहिती तुम्हाला साहेब देतील, माझ्यासोबत आले आहे बघा, बघू तुम्ही राऊत साहेब आलेले आहेत. तर माहिती तुम्हाला देतील. आहे का माहिती सांगा याबद्दल थोडीशी. गगनगिरी महाराज, परमपूज्य गगनगिरी महाराज हे तू अख्ख्या विश्वाला माहिती आहे, जे फार मोठे संत होऊन गेले. अजूनही त्यांचं पूर्ण जगामध्ये नाव आहे, भारतामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये नाव आहे. अशा परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या मठाला आता आम्ही भेट देते. हा मठ वाळकेश्वर येथे आहे. आम्ही आता तिथे दर्शनाला चाललो आहे. जय गगनगिरी महाराज. जय गगनगिरी महाराज. तर इथे तसं खाली आहे, थोडंसं खालून चालत जायचं इथून थोडंसं. तर तिकडे गेल्यावर मी बाकीचं तुम्हाला जे पण ते दाखवतो, तोपर्यंत स्टे ट्यून. तर तुम्ही बघू शकता इथून असं चालत यायच्या सीड्या आहेत थोड्याशा खाली जाण्यासाठी. तर आता मी खाली चालत चाललेलो इथून. थोडंसं खाली गेल्यावरती अजून हे बघा तुम्ही सीड्या बघू शकतात. मस्त असं चढण आहे, मग ते उतरत जायची. हे बघा असं खाली मठ आहे. या ना आरामात. बघा बाकीचा तुम्ही परिसर बघू शकता, असा ग्रीनरी बाजूला सगळी. आणि तुम्हाला नंतर थोडा गेल्यावर दाखवेल, पाठीमागे डायरेक्ट समुद्र आहे. गिरगाव चौपाटीच आहे ना मागे, डायरेक्ट चौपाटी आहे. हे असं काहीतरी मठाचा परिसर आहे. आता चप्पल काढतो आणि मग दर्शन घेतो. हे असं काहीतरी मठ तुम्ही बघू शकतात. हे दत्तांचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा वरती लिहिलेलं आहे. बाकीचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. थोडस बंद ठेवलंय थोडंसं. हो भाऊ, 2 मिनिटं खाली येऊ शकतो का दर्शनाला? येऊ शकतो का खाली 2 मिनिटं? अहो दर्शनाला येऊ शकतो का खाली? नीचे जा सकते हैं क्या? नीचे जा सकते क्या दर्शन के लिए? हाँ ये ओके, थँक्यू. नाही जाली लगा है ना इथलं कुठं. आता चान्स भेटला तर आम्ही जाऊन येतो इथून. गाई वगैरे पाहिजे. हा बघू शकता इथे गाई बी पण आहेत पुढे थोडेसे आत बाहेर गेल्यावरती. हे बघा थोडंसं नाही का गावची फिलिंग देते थोडंसं तिथे आल्यावर. ती विचारून आलेलं बरं ना. हां पडायला खंडोबाला आलो म्हणून जाऊ इथे आता. बरोबर आहे. बघा तुम्ही ते बघू शकता तो वाचायला, परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट. महाराजांचं मध्ये चालेल ना तिथे हे गेलं तर. कुठे हे मठ आहे का? हा हे मठ आहे. आता आम्ही मठाच्या इकडे आलेलो. तुम्हाला थोडं पाय गेल्यावरती मठ दाखवतो. इथे पाय धुवा लागतात. आहे का पाणी? चालेल, पाय धुवून घ्या. मग हे थोडंसं मठ आहे बघा, इथे पुढे मठ आहे. थोडंसं तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावरती. पण पहिला मी इथे पाय धुतो. पहिले कधी पण तुम्ही इथे आल्यावरती पाय स्वच्छ करा आणि मगच आतमध्ये जा. तर चला आपण पाय धुवून घेऊ इथे थोडेसे. आणि आता जाऊया. साहेब तर थोडे पुढे गेलेले आहेत, मी पण जातो आता. बघा तर तुम्ही किती सुंदर तुम्ही बघू शकतात. हे बघा हे बघा हे पण तुम्ही बघू शकतात किती मस्त इकडे. हे बघा हे पण बघा. हे असं खोपोलीचा आश्रम आहे. असं तिथे यांचा नाही का असा मॉडेल तयार केलेला आहे. आणि हे ते चैतन्य गगनगिरी नाहतम हे बघा बघू शकता तुम्ही. तर इकडे मी आलेलो आहे. बाकीचा अजून तुम्हाला मी परिसर दाखवतो सगळा. हे बघा हे बघा की किती सुंदर आहे, किती मस्त आहे. राधा आणि कृष्णाने बाकी सगळे असे दाखवले. स्ट्रक्चर किती मस्त तुम्ही बघू शकतात. आता मी तुम्हाला मेन अट्रॅक्शन दाखवतो, ते म्हणजे गगनगिरी महाराजाचं. तुम्ही बघू शकतात. हे बघा पूर्ण क्लोजमध्ये हे असं काहीतरी आहे.
थोडं क्लोज मध्ये हे त्यांच्या पादुका तुम्ही पादुका पण बघू शकतात. आणि ही त्यांची पालखी आहे. पालखी असं थोडंसं मग काय तुम्ही ओव्हरऑल हे सगळं बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि तुम्ही पण भेट द्यायला असं येत राहा. ओके, हा हे सगळं मी दाखवलं आहे ऑलरेडी. तर तुम्ही पण येऊ शकता. ते किती सुंदर आहे बघू शकतात. मुंबईमध्ये अशा गोष्टी बघणं आणि आजकालच्या जनरेशनला माहिती पडणे खूप वेगळी गोष्ट आहे. जेवढ्यांना पण माहिती तुम्ही येऊन इथे बघा किती सुंदर आहे. मन किती शांत होतं इथे आल्यावरती. सुट्टी काढा आणि फक्त एक नाही काय कुठे बाहेर जाण्यापेक्षा इथेच आणि जवळच आहे. इथूनच पाठीमागे माझ्यासमोर इथून दिसत नाही या झाडांमुळे पण इथेच चौपाटी आहे. मला तर थंड जाणवते एकदम थंड हवा इकडे अशी. बघा अजून पण खाली काहीतरी आहे इथून ते नीट इथून दिसत नाही आहे. आणि आता बाकीचा बाजूचा परिसर आहे. सगळं इथे ग्रीनरी आहे. तर तुम्ही बघू शकता. आता मी इथे पहिलं नाही काय हे बघा इथे पण अजून एक जे माझ्या लक्षात नव्हतं. हे बघा हे पण असं काहीतरी आहे. तर इथून आता मी दर्शन घेतो. बाकीचं जे पण आहे पुढे ते बघूया आपण. तोपर्यंत स्टेट येऊ. हे पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे बघा. आणि हे तर बघा हे गणपती बाप्पाचं बघा किती सुंदर आहे. मागे असं नंदीचं आहे. आणि जसे प्राणी पण फिरतात. मांजर आहे, कुत्रे आहेत. बघू शकता किती सुंदर आहे. तर तुम्ही बघू शकता दर्शन मला सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि हे बघा हे मठ आहे तिथे. थोडंसं झूम केल्यावरती जास्त झूम होणार नाही आपला लो क्वालिटी कॅमेरा आहे. तर आता मी आणि साहेब तुम्ही बघू शकतात ग्रीनरी बघा किती मस्त आहे. असं वाटतं कुठेतरी असं ट्रेकिंगला गावी आलेलो आहे पद्धतशीरपणे. तर हे बघा साहेब आणि मी आणि साहेब आता इथून खाली जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडे नाही का डायरेक्ट गिरगाव चौपाटीला जायला रस्ता आहे खाली. सिरी मार्ग कोणता सिरी मार्ग बोलतात. सिरी मार्ग. अच्छा सिरी मार्ग असायला म्हणतात. तर आम्ही आता इथून चालत डायरेक्ट हा रोड असा आहे ना थोडा वळणीदार स्नेक सारखा बघा तुम्ही बघू शकतात. तर इथून डायरेक्ट गिरगाव चौपाटीला आम्ही जाणार आहे. आता म्हणजे चौपाटी डायरेक्ट मिळणार आहे तर आम्ही चालत जाऊ. तोपर्यंत स्टेट येऊन मग डायरेक्ट तुम्हाला भेटू चौपाटीला. चला बाय. आम्ही तुम्हाला बोललो होतो की नाही का इथे गिरगाव चौपाटी खाली जस्ट उतरल्यावरती तर तुम्ही लुक ॲट दिस तुम्ही बघू शकतात. हा पुरा गिरगाव चौपाटीचा भाग आहे. इथेच मोठे मोठे गणपती देवीचे नाही का विसर्जन होते. मोस्ट ऑफ लालबागचे राजा, मुंबई सम्राट असे मेन गणपती इथे होतात. आणि इथे आलेलो आहे बघा खास तुमच्यासाठी मी लुक दाखवायला आलेलो इकडे. तर बघू शकतात आम्ही पण आता इथे एन्जॉय घेतो. थोडासा बसतो चिल करतो. मग डायरेक्ट ब्लॉगचा एंड करूया आपण थोड्या वेळाने. तोपर्यंत स्टेट येऊ. ओ भाई लोक कसा सेकंड डे खूप दमलो होतो आणि एकाच दिवशी फर्स्ट टाइम मी 2 ब्लॉग बनवले. त्यामुळे कसा सिने दमलो म्हणून मी आता आउटरो करतोय. सो मी 2 ब्लॉग बनवल्यामुळे म्हणजे आता कोणता ब्लॉग कधी आय डोंट नो बट आय थिंक सो असं मला वाटतं मी हा ब्लॉग फर्स्ट अपलोड करेल. सो दुसरा जो ब्लॉग आहे ना हा शपथ क्रेझी ब्लॉग आहे. पागलून जाल तुम्ही. त्याची वेट करा तुम्ही. तोपर्यंत मी एवढंच बोलेल ब्लॉग कसा वाटला तुम्हाला लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा. पब्लिकपर्यंत पोहोचू द्या. असे खतरनाक कॉन्टेंट मी आणणारच आहे. तोपर्यंत ये बघा.